मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे जनता कॉलेजच्या हॉलमध्ये माजी सैनिकांचा मेळावा रविवारला संध्याकाळी भारतीय सैन्याचे ब्रिगेडियर अध्यक्ष सैनिक फेडरेशन तथा माजी खासदार माननीय सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत व माननीय भाई अशांतजी वानखेडे शिक्षण सभापती नगर परिषद मलकापूर तथा समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। यावेळी माजी सैनिकांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचे ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आश्वासन दिले। खासदारांनी सांगितलं त्यांना अधिकार आहे बोलायचा, तर बोलू दे। आता पहिला भाषण आहे आणि मी प्रश्न विचारला सर्व खासदारांना, मैं सभी सांसद को पूछता हूँ कि आपको तारा रानी का पता है क्या? तारा रानी के बारे में कोणीच बोललं नाही। म्हणजे एवढी महत्वाची गोष्ट खासदारांना माहित नव्हती। मग मी सगळ्यांना सांगितलं, तारा रानी का नाम मैं लेता हूं क्योंकि दुनिया में सबसे बहादुर लड़ने वाली महिला अगर कोई थी तो वो तारा रानी। छत्रपती शिवाजी महाराजांची सून, राजाराम महाराजांची पत्नी, ती स्वतः तलवार घेऊन लढलेली आहे, पण आपल्या लोकांना माहित नाही तिचा इतिहास। म्हणजे 25 वर्ष मराठे औरंगजेबाद बरोबर लढले। राजाराम संभाजी महाराज, त्याच्यानंतर राजाराम महाराज आणि लास्ट म्हणजे 25 वर्षाच्या लास्ट मध्ये तारा राणी। आणि तिने आव्हान केलं होतं की औरंगजेब इथे आलेला आहे, पण त्याला परत मी जाऊ देणार, त्याला इथेच राहायचं। अशा प्रकारची स्त्री योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली। ती हंबीरराव मोदिची कन्या होती आणि ती लढली। जगामध्ये असा इतिहास कुठेच नाही आणि एवढ्या प्रकारे लढून मी म्हणून सर्वांना म्हटलं की माझी एक विनंती आहे की अशा प्रकारे लढणारी स्त्री या भारतामध्ये झाली आणि अमेरिकेमध्ये मुलीला सैन्यात घेतलं जातं, फ्रान्स मध्ये घेतलं जातं, इंग्लंड मध्ये घेतलं जातं, मग भारतात मुलीला सैन्यात काय घेतलं जातं? एवढी शूर महिला चे उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली स्त्री योद्धा। ती त्यांच्या सारखीच लढली, त्याचा उदाहरण घेऊन लढली आणि या देशाला आणि जगाला दाखवून दिलं की भारतातली मुलगी कुठे कमी पडणार नाही। सैनिक कल्याण भवन असावं, तसंच सैनिकांच्यासाठी सैनिक मैदान असावं, ज्यातून आमच्या समाजातून सैनिकांची निर्मिती करता येईल। या ठिकाणी खऱ्या अर्थानं सैनिकांचं जे सेवानिवृत्त झाले, ज्यांनी आपल्या जीवनाची सेकंड इनिंग सुरू केली। सेवानिवृत्ती हा काही जीवनाचा समारोप नाही, पण तुम्हाला दुसरं जीवन जगण्याची जी संधी मिळाली, त्यातून आपण आदर्शवत जे जीवन जगलो, जे सैनिकांचं जीवन आपण जगत असतो, त्या सैनिकांसारखे जगणारे समाजातले घटक निर्माण झाले पाहिजे। याच्यासाठीची प्रक्रिया करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे। देशासाठी लढणारा माणूस हा खऱ्या अर्थानं महत्वाचा असतो। शून्य तापमानामध्ये लढणारे, जीवन जगणारे, त्या ठिकाणी सीमेवर आमच्या देशाचं संरक्षण करणारे आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं भरोश्यावर आम्ही इथे सुखाची सोय देणारे लोक, हे सैनिकांचे आम्ही ऋणी आहोत। पण त्या ऋणातून उतराई होण्यासाठी जे जे काही करता येईल ते आम्ही केलं पाहिजे आणि ती करण्याची आमची तयारी आहे। खरंच पाहिलं तर ब्रिगेडियर साहेबांच्या नंतर बोलणे हे मला उचित वाटत नव्हतं, पण मला एक शब्द द्यायचा होता की कल्याण भवनासाठी जी जागा असेल ती नगरपालिकेमार्फत मिळवून देण्याची हमी मी घेतो। तुम्ही मागणी करा।
समानतेसाठी आपल्या सोबत राहील, आपण देशासाठी लढला, आम्ही देखील आपल्यासाठी लढण्याची प्रतिज्ञा घेतो. धन्यवाद.